मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा गारठलेला आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याला सुद्धा हुडहुडी भरली आहे आणि ती कायम असणार आहे। नाताळपर्यंत थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामधील सर्व शहरांचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलेला आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय। काश्मीर खोऱ्यामध्ये थंडीची लाट कायम असून बहुतांश परिसरामध्ये तापमान शून्याच्या खाली गेलेलं आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे 2.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं असून ते जम्मू काश्मीरमधील सर्वात नीचांकी आहे। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय। महाराष्ट्र गारठलेला आहे, सर्वत्र धुकच धुकं आपल्याला पाहायला मिळते आणि तापमान सुद्धा बऱ्यापैकी खाली उतरलेलं आहे। अनेक ठिकाणी 10 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवलं गेलेलं आहे। तर दुसरं दृश्य आहे उत्तर भारतामध्ये सुद्धा कडाक्याची थंडी पडलेली आहे। काश्मीर खोऱ्यात सुद्धा थंडीची लाट आलेली आहे। श्रीनगरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। तर देशासह महाराष्ट्र सुद्धा गारठलेला आहे। अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आलेलं आहे। निफाडमध्ये तर 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान साधारण नोंदवलं जातंय।